राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीमधून प्रफुल्ल पटेल यांना वगळण्यात आलं आहे आणि त्या सगळ्या संदर्भातलं पत्र जे आहे ते आता समाज माध्यमांमध्ये अर्थात सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतंय। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष होते, परंतु 29/4/2026 अर्थात 29 एप्रिलला जे पत्र गेलेलं आहे त्या पत्रामध्येच प्रफुल्ल पटेलांचं नाव नसल्याची बाब जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख आपल्या बरोबर आहेत। मेहबूब जी, खरं तर प्रफुल्ल पटेलांचं नाव या सगळ्या पत्रामध्ये समोर आलेलं नाहीये। कुठेतरी सातत्यानं प्रफुल्ल पटेल हे स्वतःला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून घेत होते, परंतु 29/4/2026 29 एप्रिलला जे काही पत्र निवडणूक आयोगाकडे गेलं त्या पत्रामध्येच त्यांचं नाव नसल्याचं समोर पाहायला मिळतंय। असं आहे की गद्दाराला गद्दारीची शिक्षा ही मिळालीच पाहिजे। ज्या प्रफुल्ल पटेलांना लोकसभेला पराभूत होऊन पवार साहेबांनी हवाई वाहतूक उड्डाण मंत्री केलं, हवेत गेले ते पवार साहेबांनी त्यांना सुप्रियाताईच्या बरोबरीनं त्या दिवशी राष्ट्रीय कार्याध्यक्ष केलं, अनेक वेळा पराभूत होऊन राज्यसभेवर सातत्यानं घेतलं। ते प्रफुल्ल पटेल पवार साहेबांची सावली म्हणून मिरवत होते आणि तेच प्रफुल्ल पटेलाला ईडी लागली की त्यांनी पवार साहेबाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि अजितदादाकडे गेले। तिथं शांत बसले नाही। अजितदादा गेल्याच्या नंतर पियुष गोयल जे म्हणले की राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल होणार आहेत, तर हे पियुष गोयलला काही स्वप्न नव्हतं पडलं, प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं असेल ना। तर ज्या माणूस शरद पवार साहेबासारख्या माणसासोबत गद्दारी करू शकतो तो माणूस आपल्याला कधीही फसवू शकतो, आपल्याही पाठीत सुरा खुपू शकतो, हे मला वाटतं त्यांनी ओळखून त्यांना त्यांची जागा आता दाखवली, त्यांना गोंदियाचं जिल्हाध्यक्ष आता करतील। परंतु संपूर्ण त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण कार्यकारिणीमध्ये छगन भुजबळ असतील किंवा सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, ह्या सगळ्यांची नावं जी आहेत ती प्रामुख्यानं यायची। पक्ष ज्यावेळेस एकत्रित होता त्यावेळेस देखील ही नेते मंडळी जी आहे ती पक्षावरती वर्चस्व करत होती आणि पक्षामध्ये त्यांना प्रमुख स्थान होतं। आता मात्र वेगळंसं चित्र झालंय, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या झाल्या। सुनेत्रा पवारांच्या त्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता राष्ट्रीय कार्यकारिणीमधून ही तिन्ही नेत्यांची नावं जी आहेत ती वगळली गेलेली असल्याची बाब समोर येताना पाहिली। हे असं आहे की हे जेवढे नावं तुम्ही घेतले तर ह्या लोकांना पवार साहेबांनी सगळ्या जाती धर्माला सामावून घेण्यासाठी, सगळ्या विभागाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आणि सातत्यानं पवार साहेबांनी ह्या लोकांना मान सन्मान मंत्रीपद सगळं दिलं, तरी ह्यांनी पवार साहेबाला ज्या वेळेला फसवतात त्यावेळेला थोडाही यांचं मन अंतर्मन जर पवार साहेबाला फसवताना कचरत नसेल तर आता ज्यांनी कुणी हा निर्णय घेतलाय त्यांना वाटत असेल ना हे पवार साहेबाला एवढं देऊन फसवू शकतात तर उद्या आपल्याही फसवतील, आपलाही पक्ष चोरून घ्यायला मदत करतील, त्यामुळं कदाचित आपला पक्षही चोरीला जाऊ नये म्हणून त्यांनी आता काळजी घेतली असेल। परंतु या सगळ्या झालेल्या घटनेच्या संदर्भात आता स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या ट्विटद्वारे स्पष्टीकरण देताना पाहायला मिळतात की ही झालेली चूक आहे अशा पद्धतीतच ते मान्य सुद्धा करतात आहेत। हे कशा पद्धतीने बघताय? खरं तर पत्रातली ही चूक ही झालेली असावी की त्यांनी केलेली चूक आहे? असं आहे की चूक एवढी मेजर होत नसते। चूक काय, एखाद्या नावाचा काना मात्रा वेलांटी चुकली, एखादं पद थोडं खालीवर झालं तर आपण समजू शकतो चूक झाली। नावच गायब आहे, जे अनिल कपूरचा गायब पिक्चर आहे तसलं नावच गायब झालं म्हणजे मिस्टर इंडिया, आता ह्यांचं मिस्टर इंडिया झालेलं आहे, आता हे पक्षाच्या यादीतून गायब झाले आणि लोकांच्या मनातून देखील हे पवार साहेबाला ज्या दिवशी फसवलं त्याच दिवशी गायब झालेले आहेत। त्यामुळे ह्यांचा मिस्टर इंडिया राजकारणातला झालेला आहे। परंतु सातत्यानं सुनील तटकरेंच्या संदर्भात देखील, सुनील तटकरे पूर्वी राष्ट्रीय सचिव जनरल सेक्रेटरी होते पक्षाचे, आता ते प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत। खरं तर जी वरिष्ठ मंडळी नेते मंडळी होती त्यांना कुठेतरी या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून बाहेर काढण्यात आलं का, डच्चू देण्यात आलेलं? आता ते तर त्या यादीवरून स्पष्ट दिसतंय की सगळ्यांना बाजूला काढलं गेलंय आणि त्या बाजूला काढल्या गेल्याचं कारण हे त्यांच्यावर असणारी विश्वासार्हता। मुळात कसं आहे, माणूस हा किती लोकांना फसवणार? एका एवढ्या मोठ्या माणसाला फसवल्यावर शेवटी दूध पोळलं तर आमच्या ग्रामीण भागात म्हण आहे की माणूस ताक फुकून पितो, तसं पवार साहेबासारख्याला ह्यांनी फसवलंय तर समोर जे कोणी यांच्यावर विश्वास ठेवताना ते विश्वास ठेवताना विचारच करतील ना की हे साहेबाला फसवू शकतात इतक्या वर्ष सोबत राहून, इतकं सगळं देऊन, तर हे कधी आपल्याला चुना लावतील, म्हणून त्यांच्यापासून जपूनच राहणार ते।
परंतु मग आता पुन्हा पुन्हा तोच प्रश्न पडतोय की विलिनीकरणाच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत आलेल्या होत्या, अजित पवार विलिनीकरणाच्या संदर्भातले निर्णय सुद्धा घेण्यात येणार होते, परंतु विलिनीकरणाच्या विरोधातली जी लोक होती त्यांना कुठेतरी आता पक्षातून बाहेर केलेलं गेलेलं चित्र निर्माण झालंय का आत्ताच्या याला? असं आहे की मुळात असा विषय की विलिनीकरणाचं सुनील तटकरे सुरुवातीला म्हणले होते की मला काही माहीत नाही विलिनीकरण होणार, आणि नंतर एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की मला माहिती आहे. म्हणजे इथंच त्यांचा खोटारडेपणा हा उघडा पडत होता. आणि ते विलिनीकरणाच्या विरोधात असतील तर दादांनी त्यांचं ऐकत नसावेत असंही त्यावेळेला कदाचित असेल, आणि कदाचित दादाला देखील ह्यांच्यापासून आता आपण सावध झालं पाहिजे ही कल्पना आली असेल, आणि दादांनी कदाचित आता जे कोणी निर्णय घेत आहेत ह्यांच्याकडे बोलून दाखवलं असेल की ह्या लोकांच्या पासून जरा सावध राहिलं पाहिजे. त्यामुळे दादा गेल्यावर आता जे दादा हयात असताना पावलं टाकणार होती ते कदाचित आता त्यांचे पुढचे लोक टाकत असतील. मग आता मात्र विलिनीकरणाच्या संदर्भातली चर्चा पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होईल का? तुम्ही जसं म्हणतायत की दादांना जे करायचं होतं ते दादांनी केलं नाही, मात्र आता ते घडताना पाहायला मिळतंय. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात पुन्हा एकत्रित येण्याचे काही चान्सेस आहेत का? त्याच्यावर भाष्य आमच्या नेत्यांनी, सगळ्याच नेत्यांनी केलेली आहे. म्हणजे सुप्रियाताई बोलल्यात, जयंत पाटील साहेब बोलले, शशिकांत शिंदे साहेब बोललेत की तो विषय आता संपलेला आहे. पवार साहेब आता हे महाविकास आघाडीकडून खासदार झालेले आहेत, आणि त्याच्या संदर्भातली जी काही चर्चा करायची ते आमचे वरिष्ठ नेते करतील. त्याच्यावर बोलण्या एवढा किंवा तो निर्णय घ्यायचा अधिकार हा मला नाही. खरं तर एक वेगळा दुसरा प्रश्न आहे. सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या दिवशी देखील, काल देखील जनतेला संबोधित करताना म्हटले की काटकसर सातत्यानं केली पाहिजे. कुठेतरी आर्थिक संकट भारतावरती ओढवताना पाहायला मिळतं. त्यामुळे तेलाचा वापर कमी करा, पेट्रोल इंधन वापर कमी करा, परदेशवारी टाळा, परकीय चलन सगळ्यात जास्त आपल्याकडे सेव्हिंग्जमध्ये ठेवा, अशा पद्धतीचा सल्ला देताना पाहायला मिळतात. परंतु त्यांच्याच पक्षातले नेते मंडळी त्यांना या गोष्टीचा विसर पडतोय का? कारण की सातत्यानं मोठमोठे परदेश दौरे करणं किंवा मोठमोठ्यांचा गाड्यांचा ताफा घेऊन आपला दौरा करणं हे त्यांच्या नेत्यांकडनं सातत्यानं होतं. आता बघायलाच मिळतं ना, मुंबईचे अध्यक्ष तुम्ही आज बघा किती मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन फिरतायत. एका गाडीत फिरू शकत नाहीत का अमित साटम. आता त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे आसामला गेले, गुवाहाटीला. एका विमानात जाऊ शकले असते, किंवा एक जे लोक जातात सगळे त्या विमानात जाऊ शकले असते. ठीक आहे, त्यांचा वेळ वाचवायचा तर एका विमानात गेले असते. तिघांनी 3 विमानं नेलेत. साहेब पण आता विदेशात चाललेत. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष बघा, त्यांचा ताफा आता क्रॉस झाला आम्हाला. म्हणजे मोदी साहेब बोलतात हे त्यांचेच पक्षातले लोक सिरियस घेत नाहीत, तर देशातली जनता काय सिरियस घेणार? आणि खरं तर 12 वर्ष तुम्ही एका पदावर राहता आणि विकास केला म्हणता, याच्यातून तुम्ही जे आता जनतेला सांगताय काटकसर करा, याच्यातून तुमची विदेश नीती किती फेल आहे, तुमचं फेल्युअर हे जगाच्या समोर त्या ठिकाणी यायला लागलेलं आहे. आणि सगळ्यात जोक हा आहे की मोदींजींचं भाषण हे अमित साटमच जर ऐकत नसतील तर महाराष्ट्र आणि देशातली जनता काय ऐकणार आहे? खरं तर पण सातत्यानं जनतेला कुठेतरी गृहीत धरलं जातं का? कारण की खाद्यतेलाचा वापर कमी करा किंवा पेट्रोल डिझेलच्या इंधनामध्ये बचत करा अशा पद्धतीचं आव्हान करतात. ते शेवटी सोनं खरेदी कमी करा अशा पद्धतीचं ज्यावेळेस आव्हान केलं जातं त्यावेळेस जनता देखील दुविधामन स्थितीमध्ये. कुठेतरी जनतेला गृहीत धरलं जात आहे का या देशातल्या? 100% गृहीत धरलं जातं. हे जनतेला आपण जाती धर्माच्या मुद्द्यावर कधीही वेड्यात काढू शकतो. आणि निवडणुकाच्या अगोदर करायचं ना, 5 राज्याच्या निवडणुका होत्या, त्याच्या अगोदर देशाच्या पंतप्रधानाला नाही समजलं की देशामध्ये आता ह्या सगळ्या टंचाई होणार आहेत. निवडणुका झाल्या कीच तुम्हाला कसं लक्षात येतं? आणि मुळात विषय असा आहे की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं लोकांना सांगताय सोनं खरेदी करू नका. आज किती सराफाचे दुकान आहेत, त्या दुकानात किती छोटे मोठे कामगारांचं पोट त्याच्यावर चालतं, त्याचं घर चालतंय. त्या लोकांनी काय करायचं? त्या लोकांची तुम्ही काय पर्याय व्यवस्था करणार आहेत? आज किती पेट्रोल पंप आहेत, त्या पेट्रोल पंपावर किती कामगार आहेत? आणि आज रोज जाणारा माणूस हा कामाला जो 2-5 किलोमीटर जातो त्याने मोटरसायकलीमध्ये पेट्रोल न भरून तो कसा जाणार? मेट्रो काय खेड्यापाड्यात मेट्रो आहेत? तुमच्या मुंबईमध्ये मेट्रो आहे, तर आमचा 70-75 वर्षाचे जे सिनियर सिटीजन आहेत ते त्या मेट्रो स्टेशनला कसे जाणार? फक्त बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्याला. म्हणजे आपल्या देशाचं पंतप्रधान हे किती निष्काळजीपणानं बोलतायत, त्यांना जनतेचं काही देणं घेणं नाही हे यातून स्पष्ट दिसतंय.
परंतु आज रुपयाचं देखील अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. ₹1 जवळपास $95 इतका त्याची किंमत जाऊन पोहोचलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. वारंवार ही रुपयाची जी काही निचांकी पातळी जी गाठत चालू आहे त्याच्यामुळे ही सगळी अर्थव्यवस्था कुठेतरी कोलमडते. 100% कोलमडते ना. आपलं रुपयाचं अवमूल्यनच एवढं झालंय की हे जे महान अर्थतज्ञ आहेत देशाचे पंतप्रधान, ह्यांना देशाची जी नीती आहे विदेश नीतीवर हे सपशेल अपयशी ठरलेले आहेत. फक्त विदेशात जाऊन तिथल्या लोकांना मिठ्या मारल्याने देशाची प्रगती होत नाही आणि स्वतःला विश्वगुरू म्हणून घेतल्याने देशाची प्रगती होत नाही. हिंदू मुस्लिम केलं, मराठा ओबीसी केलं, याने देशाची प्रगती होत नाही. तर तुम्ही देशाची इकॉनॉमी वाढवण्यासाठी काय प्रयत्न केलेत? तर शून्य. म्हणजे कोरोना काळात तुम्ही म्हणणार घंटा वाजवा, आता तुम्ही म्हणणार घराच्या बाहेर पडू नका, म्हणजे आता तुम्हाला लॉकडाऊनच लावायचं आहे. याचा अर्थ देशाच्या पंतप्रधानांचंच एक गुजरातचे मुख्यमंत्री असताना भाषण होतं, ज्यावेळेला ₹1.75 वर डॉलर आला त्यावेळेला रुपया किती खाली पडला, आता 95 वर गेलाय. आता अजून किती मोदीजी तुमच्या काळात रुपया खाली पडणार आहे, देशाचा अवमूल्य त्या ठिकाणी होणार आहे, याचा विचार त्यांनी करावा. एक शेवटचाच प्रश्न, तुमच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत विकास लावांडे, त्यांच्यावरती खरं तर शाई फेक हल्ला झाला, त्यांना शिवीगाळ करण्यात आली किंवा त्यांना बंदुकीद्वारे धमकवण्यात आलं संग्राम भंडारे यांच्याकडनं. संग्राम भंडारे अद्याप देखील फरार आहेत, त्यांना अद्याप पोलिसांकडनं अटक केली जात नाही. दुसरीकडे आपण पाहिलं तर सगळेच हिंदुत्ववादी नेते, अर्थात संग्राम जगतापपासून ते नितेश राणेंपर्यंत सगळेच हिंदुत्ववादी नेते संग्राम भंडारे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, त्यांना काही होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेताना पाहायला मिळतात. नक्की काय हा सगळा प्रकार आहे? हे असं आहे की हे बघा, हा आणि तुम्हाला कोण म्हणलं तो आरोपी फरार आहे म्हणून? आरोपी काल पोलीस स्टेशनला फॉर्च्युनर गाडी घेऊन, जसं पीआयची गाडी जिथं थांबते ना तिथं त्या पोर्चमध्ये गाडी घेऊन 2 मिनिटात पोलिसांना नमस्कार करून परत पोर्चमधून गाडी रिवर्स आली. म्हणजे पीआयची गाडी जिथं लागती त्या ठिकाणी गाडी लावून मस्त जाऊन पोलिसांना नमस्कार हाय हॅलो करून आलेत. आणि त्यांना माहिती आहे हा सरकारचा पुरस्कृत दहशतवाद आहे. ही गुंडागर्दी जी आहे ना ही सरकार पुरस्कृत आहे. हे काय नाव घेणारे जे सुटूर फुटूर लोक आहेत हे यांचं नाही. आणि हे जे आमदार मंत्री आता त्यातले काही नवीन हिंदुत्ववादी झालेत, नवीनच हिंदू झालेले आहेत. काही 23 नोव्हेंबर 2024ला काही हिंदू आहेत असं त्यांना वाटायला लागले, मुसलमानाची मतं पडली नाही म्हणून. त्यामुळे तो त्यांचा राजकीय पार्ट आहे. पण असं आहे की आता जे आरोपी आहेत, तुम्ही जर चार्जशीट FIR ची कॉपी जर वाचली तर FIR म्हणजे काय हो? FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. तर ज्या वेळेला एखादा फिर्यादी फिर्याद देतो त्यावेळेला त्याच्या फिर्यादीच्या नुसार कलमं ॲड केली पाहिजेत. तुम्ही बघितलं तर तुम्हाला हसू येईल, NCचे कलमं लावलीत. आर्म ॲक्ट पिस्तूल दाखवला असा उल्लेख फिर्यादीमध्ये असताना देखील पोलिसांनी आर्म ॲक्टचा कलम लावलं नाही. त्यामुळं ते पोलिसांनी करतानाच की तुम्हाला काही होणार नाही, आम्ही तुमची पुरेपूर काळजी घेऊ. म्हणजे विकास लावांडेवर आज फक्त शाई फेकली, उद्या गोळ्या जरी घातल्या तर पोलीस विचारतील विकास लावांडेच्या लोकांना जो फिर्याद द्यायला जाईल की गोळ्या घातल्यात का, त्यांनीच घातल्यात का, रिव्हॉल्वर होती का, आम्हाला दिसतच नाही. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये बसून पोलिसांना काय बंदुकी दिसणार आहेत का? आणि पोलिसांना आरोपीला पोलिसाचा कसलाच धाक नाही. आरोपीला आता हे वाटायला लागले पोलीस हे आपल्याला वर धाक करायसाठी नाही, तर पोलीस हे आपल्यासाठी सेवेसाठी आहेत. पोलीस हे त्यांना काही झालं जर ह्या लोकांच्यावर शाई फेकणं हे करणं हे फार सोपं आहे हो. एखाद्याला रस्त्यात अडवून आहे ना शाई फेकणं, त्याला धरणं मारणं हे फार सोपं आहे. पण विचाराचं उत्तर हे विचारानं देणं हे फार अवघड आहे. आज विकास लावांडेला धरलं, उद्या त्यांना पण आम्ही धरू शकतो. पण त्यांना ज्यावेळेला आमची लोक धरतील आणि असं करतील ना त्यावेळेला 307 सारखे 395 सारखे आर्म ॲक्ट सारखे गुन्हे दाखल होतील. आमचा महादेव बालगुडेंनी एक पोस्ट टाकली तर त्याला नक्षलाईटची कलमं लावलीत सोशल मीडियावर, देशद्रोहाचे तर लावली, नक्षलाईट केलाय. म्हणजे आमच्याकडे सोशल मीडियावर लिहिणारा पोरगा डायरेक्ट नक्षलवादी देशद्रोही होतो. पण ह्यांच्याकडे कृती केली, शाई टाकली तरी त्याच्यावर NC दाखल होत नाही. उलट त्या विकास लावांडेवरच वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू केली. काय तर धार्मिक भावना भडकवल्या. विकास लावांडे कोणत्या समाजाचा आहे? मुस्लिम आहे. विकास लावांडे हे वारकरी संप्रदायाची जी बाजू आहे, जे वारकरी संप्रदाय जो भक्तिभाव शिकवतो, जो एवढा भक्तिभाव शिकवतो की ती भक्ती जर अन्नात टाकली तर त्याचा प्रसाद होतो, ती भक्ती जर पाण्यात टाकली तर त्याचं
तीर्थ होतं. म्हणजे माणसाला माणुसकी शिकवणारा संप्रदाय जर कोणता आहे तर तो वारकरी संप्रदाय आहे. आणि त्या वारकरी संप्रदायाच्या ज्यावेळेला विकास लावांडे काही लोकांच्यावर आरोप करतात तर ते कशा चुकीचे आहेत हे तुम्ही जाहीर सांगा ना. विकास लावांडे किती चुकीचा आहे, किती खोटारडा आहे हे तुम्ही विकास लावांडेने एक पत्रकार परिषद घेतली, समोरच्याने 10 घ्यावेत. पण विकास लावांडेवर हल्ला करून त्याला भीती दाखवायची आणि आम्ही जे करतोय ते जर तुम्ही पुढे बोलला तर तुमचा दाभोळकर पानसरे होईल आणि तुम्हाला आम्ही कुठेही धरून मारू, हे भीतीचं आणि दहशतीचं वातावरण करायचं, हे सर्रास गुंडागर्दी आता आपल्याला UP बिहारमध्ये असल्यासारखं वाटायला लागले. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख होते. मेहबूब शेख यांनी खरं तर प्रफुल्ल पटेल यांच्यावरती टीका टाकताना सांगितलं की जे त्यांनी कर्म केले त्याची फळं जी आहेत ती त्यांना मिळत आहेत, अशा पद्धतीची टीका जी आहे ती मेहबूब शेख यांनी आपल्यासोबत बोलताना केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.